आणि एका रात्रीमध्ये जवळजवळ 10 ते 15,000 माणसं काबूलमध्ये मेली होती, म्हणजे कत्तलच झाली होती तेव्हा. आणि देअर वॉज अ क्रॉस फायरिंग, म्हणजे प्रेसिडेन्शियल फोर्सेस आणि व्हाईस प्रेसिडेन्शियल फोर्सेस, न्यूअर कम्युनिटीचे आणि डिंका कम्युनिटीचे देवर फायटिंग आणि देवर शेलिंग इच अदर. आणि UN कंपाऊंड वॉज कॉट इन बिटवीन. सो आमच्या कंपाऊंडमध्ये ते शेल्स येऊन पडायचे. क्रॉस फायरिंगमध्ये रात्रंदिवस हे चाललं होतं. तर अशा वेळेला आय वॉज द इन्चार्ज ऑफ माय डिव्हिजन, सिव्हिल अफेअर्स डिव्हिजनचा मी इन्चार्ज होतो. सो माझी ती जबाबदारी होती सेफ्टी अँड सिक्युरिटी ऑफ माय स्टाफ. तालिबान राजवटीमध्ये मुलींना शिक्षण त्यांनी बॅन केलं होतं. शिक्षण हे मुलींसाठी नाहीच आहे. अशा वेळेला अंडरग्राऊंड होऊन ह्या मुलींनी शाळा चालवल्या होत्या. म्हणजे इतकी धाडसी मुली त्यावेळेला त्या पण पाहायला मिळाल्या. साऊथ सुदानची जी सोसायटी आहे ती पॅस्टोरल कम्युनिटी आहे. म्हणजे तिथं गायी हेच त्यांचं धन आहे आणि त्यांचे व्यवहार होतात ते गायीमध्येच होतात. जे लग्न करायचं असेल तर 50 गायी मुलीला द्यायच्या, असेच व्यवहार आहेत ते. म्हणजे त्यांचं चलनच ते गायी आहे, कारण पॅस्टोरल कम्युनिटी आहे. म्हणजे एका पॅस्टोरलिस्टकडे 1,000 गायी, 2,000 गायी अशा आहेत. नमस्कार. इंडी जर्नलच्या या एका वेगळ्या मुलाखतीच्या सत्रामध्ये आपलं स्वागत. आपल्यापैकी काही जणांनी इंडी जर्नलला मी प्रथमेशला दिलेल्या मुलाखतींमध्ये मुलाखत देताना मला पाहिलं आहे. आज मी एका वेगळ्या भूमिकेत मुलाखत घेण्यासाठी म्हणून इंडी जर्नल बरोबर आहे. आज आपण बोलणार आहोत निवृत्त IAS अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्याशी. श्रीकांत देशपांडे साहेबांची महाराष्ट्रातली आणि दिल्लीतली केंद्रामधली बरीच मोठी कारकीर्द IAS अधिकारी म्हणून आहे. ते राज्यपालांच्या बरोबर त्यांनी काम केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या निवृत्तीच्या आधीची 3 वर्ष ते महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी होते. सध्याचं देशाचं स्वरूप पाहता ह्या पदावर बसणं म्हणजे जळता निखारा हाती घेणं आहे याची आपल्याला कल्पना आली असेल. त्यांच्या निवृत्तीनंतर ते आता रेराच्या ॲपेलेट ट्रायब्युनलमध्ये म्हणजे अपिलीय लवादामध्ये न्यायाधीशाच्या भूमिकेमध्ये आहेत. जवळपास 35 वर्ष सरांनी सनदी अधिकारी म्हणून काम केलं. साताऱ्यातल्या डिस्कळ या गावात जन्म झालेले श्रीकांत देशपांडे त्यानंतर पुण्याला गेले, मुंबईत गेले, दिल्लीत गेले आणि देशाच्या बाहेरही अनेक भूमिका त्यांनी बजावल्या. त्यांच्या मुलाखतीमधनं आपल्याला त्यांचा परिचय होईल, पण सर्वसामान्य माणसांच्या पर्यंत पोचण्याची जी क्षमता सनदी अधिकाऱ्यांमध्ये दुर्मिळ होताना आपल्याला दिसते, ती क्षमता असणाऱ्या माणसांपैकी एक अशी श्रीकांत देशपांडे यांची ओळख आहे. आज आपण त्यांना त्यांच्या महाराष्ट्रातल्या कामाच्या बद्दल त्यांच्याशी बोलत नाही आहोत. त्यांच्या कारकिर्दीमध्ये जवळपास 9 वर्ष ते संयुक्त राष्ट्रसंघाच्या सेवेमध्ये होते. त्यामध्ये पहिली त्यांची सेवा अफगाणिस्तानात आणि दुसरी दक्षिण सुदानमध्ये होती. देशपांडे साहेब, आपण त्या 2 सर्व्हिसेसबद्दल बोलणार आहोत. सर्वप्रथम इंडी जर्नलच्या या प्लॅटफॉर्मवर आपलं मनपूर्वक स्वागत. इंडी जर्नलच्या टीमचे प्रथमेश पाटील आणि प्राजक्त जोशी हे दोघं हा सगळा पसारा रन करतात आणि त्यांच्यामुळे आपण हा कार्यक्रम आज करू शकतो. तर या 2 तुमच्या सर्व्हिसेसबद्दल सर आपल्याला बोलायचं आहे. सनदी अधिकाऱ्यांच्या मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या सेवेत जाणारे जे अधिकारी आहेत, अल्पकाळ असेल दीर्घकाळ असेल, असं जाण्याचा कल अधिक कमी होता, जास्त होता का? आणि महाराष्ट्रात या प्रकारच्या कल कसा आहे? म्हणजे महाराष्ट्रातले लोक अधिक जातात का जात नाहीत? आणि तुम्हाला का जावं असं वाटलं? नमस्कार. पहिल्यांदा या वेगळ्या विषयावर आपण बोलतो आहोत, त्याच्याबद्दल एक वेगळं छान वाटलं मला. कारण आंतरराष्ट्रीय सुद्धा खूप संध्या उपलब्ध असतात आणि बरेच वेळेला आपल्याला त्याची माहिती नसते. आता IAS मध्ये इतक्या वर्ष काम करून सुद्धा आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये काय संधी असतात हे मला सुद्धा महाराष्ट्रात असताना माहिती नव्हतं एवढं. ज्यावेळेला मी दिल्लीत गेलो होतो आणि त्यावेळेला DOPT म्हणजे डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग या विभागामध्ये मी काम करत होतो. त्यावेळेला असं लक्षात आलं की काही पोस्ट ह्या आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये कॅप्टिव्ह पोस्ट असतात. म्हणजे तिथं केवळ भारत सरकार तिथे
त्यांचे अधिकारी पाठवू शकतो. आणि सगळी जी स्पर्धा होती अधिकाऱ्यांची ती अशा पोस्टिंग बनवण्यासाठी होती, म्हणजे वर्ल्ड बँक असेल किंवा एशियन डेव्हलपमेंट बँक असतील. पण ह्या ज्या पोस्ट आहेत त्या अतिशय मोजक्या होत्या. ह्या व्यतिरिक्त ओपन मार्केटमध्ये सुद्धा युनायटेड नेशन्स, वर्ल्ड बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक यांच्यासुद्धा अनेक संधी उपलब्ध असतात. त्या अशा गव्हर्नमेंटसाठी तर राखीव नसतं. याची जाणीव मला त्यावेळेला तिथे झाली. आणि त्या दृष्टीने मग विचार केला की अशा वेळेला आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर जर काम करत असेल तर अशा संधी आपल्याला शोधायला पाहिजे. आणि त्यांच्या वेबसाईट त्यावेळेला आपल्याला पाहता येतात. UNची वेबसाईट आहे, त्याच्या स्पेशलाइज एजन्सीज आहेत, वर्ल्ड बँक आहेत आणि इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स म्हणजे इंटरनॅशनल NGOज की ज्या चांगल्या पद्धतीने काम करतात. अशा अनेक ह्याची त्यावेळेला मला माहिती झाली आणि तेव्हा मी थोडासा प्रयत्न करायला लागलो. त्यावेळेला जी रिक्रुटमेंटची जी प्रक्रिया होती ती अतिशय वेगळी होती. म्हणजे एखादी जाहिरात एखाद्या त्या वेबसाईटवर आली तर तुम्ही अप्लाय करायचं, तुमचा सगळा प्रोफाईल द्यायचा त्याच्यामध्ये. प्रोफाईलमध्ये तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड असेल, वर्क प्रोफाईल असेल आणि तुमचे इम्पॉर्टंट रेफरन्सेस अशी ती माहिती असायची. आणि त्याच्यानंतर तुमचा प्रोफाईल जर त्याच्याशी जुळला त्या रिक्वायरमेंटप्रमाणे तर ते तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी पाचारण करायचे. मग त्यावेळेला ती डायरेक्ट इंटरव्ह्यूची प्रथा होती. आणि त्यावेळेला मी अफगाणिस्तानमध्ये अर्ज केला होता. आणि मला आठवतं त्यावेळेला मी केंद्रामध्ये शरद पवार साहेबांचं मी प्रायव्हेट सेक्रेटरी म्हणून काम करत होतो. आणि जेव्हा अर्ज केल्यानंतर अचानक मग त्यांचं इंटरव्ह्यूचं मला निमंत्रण आलं. आणि तो इंटरव्ह्यू मी दिला. इंटरव्ह्यूमध्ये माझं सिलेक्शन झालं. पण सिलेक्शन झाल्यानंतर त्यांनी माझे जे रेफरन्सेस होते जे दिले होते ते क्रॉस चेक केले. आणि नंतर मला ज्यावेळेला PC अलेक्झांडर गव्हर्नर होते त्यांचा मी त्यावेळेला रेफरन्स दिला होता. त्यांनी मला फोन करून सांगितलं की तुझ्याबद्दल मला विचारणा झाली होती अफगाणिस्तानमध्ये आणि मी तुझ्याबद्दल अतिशय चांगलं त्यांना रेकमेंड केलेलं आहे. आणि तुझं कामाचं स्वरूपाचं काय होतं हे मी त्यांना विस्तृतपणे सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग काही दिवसांनी माझं सिलेक्शन कन्फर्म झालं आणि मग मी अफगाणिस्तानला गेलो. पण अफगाणिस्तानला जायच्या अगोदर असं मला काही माहिती नव्हतं की तिथे परिस्थिती नेमकी काय आहे किंवा या जॉबचं एक्झॅक्टली स्वरूप कसं आहे किंवा त्यातले चॅलेंजेस काय आहेत. कारण आपण जी माहिती वाचतो ती वर्तमानपत्रात असेल किंवा अफगाणिस्तानमधली जी UN मिशन आहे त्या मिशनमधली जे वेबसाईट आहे त्याच्यावरून आपण ती थोडीशी माहिती पाहू शकतो. तेवढीच त्रोटक माहिती होती. पण तिथं गेल्यानंतर त्यातले जे बारकावे आहेत, त्यातले चॅलेंजेस आहेत, जे पर्सनल चॅलेंजेस काय आहेत, प्रोफेशनल चॅलेंजेस काय आहेत आणि तिथली परिस्थिती काय आहे आणि त्या परिस्थितीमध्ये कसं वागायचं आणि त्या कन्स्ट्रेंटमध्ये राहून कसं काम करायचं हे तिथं गेल्यानंतर कळलं. सर त्या प्रश्नांकडे मी येणार आहे. तुम्ही आता म्हणलात की तुमच्या करिअरच्या एका विशिष्ट टप्प्यापर्यंत UN आणि इतर सेवांच्या बद्दल तुम्हाला माहिती नव्हती. कदाचित अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या इतरही सनदी अधिकाऱ्यांची असणं शक्य आहे. तर तुमचा म्हणजे साधारणपणे हा मिड करिअरचा तुमचा टप्पा होता का? जिथे तुम्ही या निर्णयाप्रत आलात आणि जसं तुम्ही म्हणलात की शरद पवार साहेबांचे PS होतात तुम्ही. तर ही एका अर्थाने महत्त्वाची पोस्ट आहे आणि एखाद्या सनदी अधिकाऱ्याला ज्याला वेगळ्या आकांक्षा आहेत त्याला एका अर्थाने असं सोडून जाऊ नये. कारण अफगाणिस्तानात तुम्ही किती महत्त्वाचं काम केलं तरी सुद्धा मागे त्याची दखल इकडे घेतली जाण्याची काही शक्यता नाही. पण तुम्ही शरद पवारांबरोबर असाल, इतर कुठल्या महत्त्वाच्या राजकीय नेत्याबरोबर असाल तर व्हिजिबिलिटी वाढते. तर निर्णय घेताना तुम्ही हो नाही असा जेव्हा विचार करत असाल त्यावेळेला असे काही प्रश्न तुमच्या मनात आले नाहीत का? नाही, त्यावेळेला सुद्धा शरद पवार सुद्धा त्यावेळेला स्वतः म्हणाले होते की इतकी परिस्थिती तिथली काही फार चांगली नाही आहे आणि अशा स्थितीत कशाला जातोस तू तिथे. त्यांनी मला अनेक वेळेला हा प्रश्न विचारून मला पर्सुएड केलं की जाऊ नकोस तिकडे. पण मी माझा निर्णय त्यावेळेला असा ठरवला होता की आता नाही तर मग ही संधी पुन्हा मिळेलच अशी काही आपल्याला खात्री नाही. कारण याच्यामध्ये
शेवटी नशिबाचा सुद्धा भाग आहे. म्हणजे तुमचं गुणवत्ता आहे, तुमचं सगळं आहे, परंतु अशी संधीसुद्धा नशिबाने मिळतात. त्यामुळं मी ठरवलं की तिथं जायचं आणि तिथले जे चॅलेंजेस आहेत, तिथली परिस्थिती आहे, ती स्वतः अनुभवायची. आणि मी त्यावेळेला निर्णय घेतला होता की जायचंच काही झालं तर. आता तुम्ही म्हणलात तसं त्यांनी तुमचे रेफरन्सेस चेक केले. तुम्ही पी.सी. अलेक्झांडर यांच्याकडे होतात. राज्यपालांबरोबर तुम्ही काम केलं आणि तुमचे रेफरन्सेस चांगल्या प्रकारचे तिथे दिले गेले. तर असे रेफरन्सेस घेणं, मुलाखती घेणं, असे कोणकोणते टप्पे तुम्ही ज्या प्रकारची केडर, कारण वेगवेगळ्या केडर आहे. मला वाटतं P1 आणि इतर सगळ्या केडर आहेत. तर या कोणत्या केडरला जाणाऱ्या माणसाला कोणत्या प्रक्रियेतनं जावं लागतं आणि तुम्ही कोणत्या प्रक्रियेतनं गेलात? जसं मी सांगितलं की अफगाणिस्तानला जेव्हा आम्ही अप्लाय केलं, त्यावेळेला फक्त तुमचा जॉब प्रोफाईल पाहून ते सुटेबिलिटी ठरवायची, तुम्ही योग्य आहात की नाही. आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू, अशी एकच प्रक्रिया त्यावेळेला होती. पण आता प्रक्रिया ही बदललेली आहे. जेव्हा मी दक्षिण सुदानला गेलो त्यावेळची प्रक्रिया वेगळी होती. जेव्हा मी अफगाणिस्तानहून परत आलो, त्याच्यानंतर ह्या प्रक्रियेमध्ये मोठा बदल झाला. आणि तो मोठा बदल असा होता की त्याला आपण रोस्टरिंग म्हणतो. म्हणजे आता तिथे कुठल्या कुठल्या लेवलच्या पदं असतात, जसं तुम्ही बोललास की P1 आहे प्रोफेशनल कॅटेगरीमध्ये, P1, P2, P3, P4, P5, त्याच्यानंतर डायरेक्टर लेवलची पोस्ट आणि त्याच्यानंतर मग असिस्टंट सेक्रेटरी जनरलची पोस्ट, असा तो ह्याचा क्रम आहे. आणि मला जी अफगाणिस्तानमध्ये संधी मिळाली होती ती P4 लेवलची, तिथे क्वाईट सिनियर अशी ती पोस्ट होती आणि गव्हर्नन्स ऑफिसर म्हणून ती पोस्ट होती. परंतु जेव्हा मी परत आलो त्याच्यानंतर ती पद्धत बदलली, तेव्हा त्यांनी रोस्टरिंगची प्रक्रिया सुरू केली. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार होते की जेनरिक रोस्टरिंग, की P4, P5 आणि D1, D2 या लेवलवर ह्या पोस्ट पब्लिश होतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही अप्लाय केलं जेनरिक रोस्टरसाठी, तर त्यावेळेला ती 3 तासाची लेखी परीक्षा असायची. आणि ही 3 तासाची लेखी परीक्षा तुम्हाला ऑनलाईन द्यायची. म्हणजे पेपर उघडला की तुमचा टाईम सुरू झाला, तुम्ही ऑनलाईन परीक्षा देता. आणि त्याच्यामध्ये प्रश्न असे असायचे की एखादी सिनियॉरिटी देऊन, समजा कॉन्फ्लिक्ट सिनियॉरिटी आहे एखाद्या देशामधला, आणि ह्या कॉन्फ्लिक्ट सिनियॉरिटीचं बॅकग्राऊंड लक्षात घेता चॅलेंजेस काय आहेत आणि अशा चॅलेंजमध्ये तुमची काय स्ट्रॅटेजी असेल, तुम्ही कसं त्याच्यामध्ये काम करणार किंवा काय निर्णय घेणार, अशा पद्धतीचे ते प्रश्न असायचे. त्यामुळे त्याच्यामध्ये बराचसा विचार करायला लागायचा. आणि या परीक्षेतनं पास झाल्यानंतर मग तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी ते आमंत्रित करायचे. आता इंटरव्ह्यूची पद्धतसुद्धा तिथली एकदम वेगळी आहे. UN-ची जी इंटरव्ह्यूची पद्धत आहे त्याला त्यांनी कॉम्पिटन्सी बेस्ड इंटरव्ह्यू टेक्निक असं म्हणतात. म्हणजे तुम्ही तुमच्या ज्या कॉम्पिटन्सीज आहेत, कोर कॉम्पिटन्सी फॉर एक्झाम्पल इंटिग्रिटी आहे, टीमवर्क आहे, ॲबिलिटी टू कम्युनिकेट आहे, कम्युनिकेशन, लीडरशिप आहे, प्रोफेशनलिझम आहे, अशा वेगवेगळ्या कॉम्पिटन्सीज प्रत्येक पोस्टसाठी असायच्या. आणि ते आगाऊ सांगितलेलं असायचे की तुमच्या ह्या पदासाठी ह्या कॉम्पिटन्सीज आम्ही टेस्ट करणार आहोत. आणि ह्या कॉम्पिटन्सीवरच तुमचे इंटरव्ह्यू असायचे. आणि ते तुमचे कॉम्पिटन्सी बेस्ड, म्हणजे तुम्ही तुमच्या जिथं काम करत होता पूर्वी त्या ठिकाणी ह्या कॉम्पिटन्सी कशा डेमॉन्स्ट्रेट केल्या, तुम्ही कशा दाखवल्या तुमच्या कृतीतून, हे तुम्हाला दाखवायला लागतं ते उदाहरणाच्या माध्यमातून. मग एखादा ते प्रश्न समजा तुम्हाला कम्युनिकेशनवर असेल समजा, तर ते असे विचारतील की तुम्ही असं मला एक तुमच्या पास्ट एक्सपिरियन्सप्रमाणे असं एक मला उदाहरण सांगा तुमचं, की जिथे एखाद्या तुमच्या टीममधला मेंबर वॉज नॉट एबल टू कम्युनिकेट प्रॉपरली विद इन द टीम, आणि मग ती सिच्युएशन तुम्ही कशी हाताळली आणि ती हाताळताना तुम्हाला काय चॅलेंजेस आले आणि ते चॅलेंजेस पाहता त्यातून तुम्ही कसा मार्ग निवडला आणि त्याचा परिणाम काय झाला शेवटी. आणि ॲट द एंड साईड हे तुम्ही एकदा वळून मागं बघताना तुम्हाला काय वाटतं की तुम्ही वेगळ्या पद्धतीने करायला पाहिजे होतं का ज्या पद्धतीने हँडल केलं ती बरोबर होती. अशा उदाहरणातून ते कॉम्पिटन्सी तुमची जज करत असतात. आता ह्या जो इंटरव्ह्यू तुम्ही म्हणलात तो तुम्ही मिड करिअरला दिलाय. तुम्ही IAS झालात तेव्हा 25च्या दरम्यान तुम्ही झाला.
आपल्याकडची परीक्षा, इंटरव्ह्यूची पद्धत आणि UN मधली परीक्षा आणि इंटरव्ह्यूची पद्धत याच्यात काही गुणात्मक फरक आहे का? मला वाटतं गुणात्मक मोठा फरक आहे. आपली ज्या ह्या ठिकाणच्या ज्या परीक्षा असतात त्या कॉन्टेंट किंवा नॉलेज बेस्ड आहे. तुम्हाला हे माहिती आहे का? वेदर यू नो दिस. मग तुम्हाला असे नॉलेज बेस्ड प्रश्न विचारतील आणि त्याची तुम्ही चांगली उत्तरं दिली तर तुम्हाला चांगले गुण मिळतील. इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा, कारण मी सुद्धा ती परीक्षा इंटरव्ह्यू दिलेले आहेत आणि UN पण इंटरव्ह्यू दिलेले आहेत. त्यामध्ये एखादी सिच्युएशन देताना तुम्ही कसं काम कराल किंवा तुम्ही कसे निर्णय घ्याल, अशा पद्धतीचे फ्युचरिस्टिक आहे. म्हणजे मी त्या सिच्युएशनमधून गेलेलो नाही आहे, पण मी त्या सिच्युएशनला कसं रिॲक्ट करणार, अशा पद्धतीचे फिक्शिशियस प्रश्न विचारले जातात. मला वाटतं त्याच्यातून त्याची कॉम्पिटन्सी किंवा त्याचं हे प्रतीत होत नाही. UN इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही ती परिस्थिती नेमकी कशी हाताळली आणि ती हाताळत असताना तुम्ही काय नेमकं केलं, अशा पद्धतीचे प्रश्न असल्यामुळे तुमचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही केलेल्या कामामध्ये दे आर ग्राउंडेड. त्यामुळे तुम्ही हे प्रश्न उत्तर देताना तुमच्या कामाचा रेफरन्स देऊन तिथं कसं हाताळलं हे सांगितल्याशिवाय तुम्हाला त्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर काही देता येणार नाही. तुम्ही आता सर 30 वर्षांहून जास्त सर्व्हिस केलीत आणि निवृत्त झालात. त्याच्या आधी 10 वर्ष तुम्ही UN ची सर्व्हिस केलीत. आता तुमच्यासमोर तुम्ही निवृत्त होण्याच्या आधी जेव्हा मुख्य निवडणूक अधिकारी होतात, त्यावेळेला तुम्ही अनेक जिल्हाधिकाऱ्यांना भेटलात जे नव्या बॅचचे लोक आहेत. ही जी नवी मुलं आहेत, या नव्या मुलींचा स्किल सेट हा एका टप्प्यानंतर त्यांनी अशा प्रकारच्या सर्व्हिसेसमध्ये जावं, अशा प्रकारचं तयार झालाय असं तुमचं असं ढोबळ निरीक्षण आहे का? मला वाटतं की अशा पद्धतीचे अधिकारी फार कमी संख्येने UN आहेत. महाराष्ट्राबद्दल जर बोलायचं तर फारच कमी आहेत. ह्याची 2 कारणं आहेत. पहिलं कारण असं नाही की त्यांच्याकडे अनुभव नाही आहे किंवा त्या कॉम्पिटन्सीज नाही आहेत. त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे, चांगल्या कॉम्पिटन्सी एस्टॅब्लिश केल्या, डेमॉन्स्ट्रेट केलेलं आहे. परंतु हाऊ टू सेल दॅट इज ऑल्सो स्किल. म्हणजे तुमचा अनुभव तुम्ही शब्दामध्ये कसा लिहिता, जे प्रोफाईलमध्ये तुमच्या आहे, त्याच्यावर तुम्ही ह्याच्या सुटेबल आहात का नाही हे पहिल्या स्टेजलाच कळणार. तिथं जर आपण केलं नाही व्यवस्थितपणे तर पुढचे टप्पा याचा काही प्रश्नच नाही. मला वाटतं फार मोठा प्रॉब्लेम आपल्या ह्याच्यामध्ये असा आहे की आपला जो CV आहे किंवा वर्क प्रोफाईल आहे तो शब्दांकित करताना, बिल्ड करताना खूप कमी पडतं आपल्या हाती, मुलं खूप कमी पडतं. त्यामुळे ते एक कारण आहे. आणि दुसरं कारण असं आहे की इंटरव्ह्यूचे टेक्निक्स वेगळे आहेत. त्याचा अभ्यास करून त्याच्या परीक्षेतनं जाण्याची जी रिगर आहे, या रिगरमधनं जाण्याची इन्क्लिनेशन आपल्या अधिकाऱ्यांच्या मध्ये मला दिसत नाही. कारण कुठलीही परीक्षा पास करताना किंवा त्यातून जाताना तुम्हाला खूप खूप कष्ट करायला लागतं. म्हणजे अधिकाऱ्यांचं कसं आहे की खालून फाईल कुक होऊन येते, तुमच्या पुढे येते, तुम्ही फक्त सही करता आणि इट मूव्स ऑन. रेडीमेड मिळतात. हां, रेडीमेड मिळते. सेल्फ वर्क जे आहे कल्चर, हे सेल्फ वर्कचं कल्चर आपल्यामध्ये पूर्णपणे ॲब्सेंट आहे. म्हणजे UN समजा मी जॉब घेतला तर हा ऑफिसर ओरिएंटेड जॉब आहे. म्हणजे जे काय करायचं आहे ते मलाच करायचं आहे. म्हणजे समजा एखाद्या ह्याच्यावर मला एक प्रस्ताव करायचा आहे तो मलाच डेव्हलप करायचा आहे. मला कोणी तयार करून देणार नाही आणि तो बरोबर आहे की नाही मला सांगायचं नाही आहे तिथे. म्हणजे जसं आता मी IIMमध्ये माझं पोस्ट ग्रॅज्युएशन करताना एक थेसिस असायचं आम्हाला. तर थेसिसमध्ये काम करताना हे तुम्हीच सगळं करायचं. त्यावेळेला तुम्हीच प्रोजेक्ट लिहिणार, तुम्हीच त्याचं टायपिंग करणार, तुम्हीच त्याचं करेक्शन करणार. म्हणजे ही जी सवय आहे मला वाटते बऱ्याचशा अधिकाऱ्यांच्यामध्ये, इव्हन सिनियर अधिकाऱ्यांच्यामध्ये ही राहिलेली नाही. म्हणजे हाऊ टू प्रिपेअर अ नोट ऑन युअर सेल्फ इज अ व्हेरी डिफिकल्ट स्किल. आणि ते स्किल जर आपण दाखवलं नाही तर तुम्ही आंतरराष्ट्रीय लेवलवर तुम्ही कामच करू शकता. म्हणजे हा फंडामेंटल कल्चरल डिफरन्स आहे हा मोठा. तुम्ही सर जे 2 पोस्टिंग घेतल्यात अफगाणिस्तान आणि दक्षिण सुदानच्या, त्या हार्ड पोस्ट आहेत. तर या हार्ड पोस्ट आणि इतर पोस्ट याच्यात काय फरक आहे
कार्यपद्धतीमध्ये आणि त्याचा तुमच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्यावर कोणत्याही अधिकाऱ्याच्या अशा सर्व्हिसेसचा काय परिणाम होतो? मला वाटतं युएनची अनेक पोस्टिंग असतात. मी जे काम केलं ते युएन मिशनमध्ये केलं. जे युएन मिशन केव्हाच हे होतात की सिक्युरिटी काउन्सिलचं मॅन्डेट असेल आणि होस्ट कंट्रीजचं जर कन्करन्स असेल तर आपण तिथं पीस कीपिंग मिशन तयार होतं. मग त्या पीस कीपिंग मिशनचं ऑब्जेक्टिव्स काय असतात तर तिथे शांतता प्रस्थापित करणे किंवा कॉन्फ्लिक्ट असेल तर कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह करणे किंवा नवीन एखादा देश असेल तर त्याचे कॉन्स्टिट्यूशन डेव्हलप करणे, इलेक्शन्स घेणे त्याच्या आणि मग सेल्फ सस्टेनिंग डेमोक्रॅटिक ट्रान्झिशन होपर्यंत त्याला हँड होल्डिंग करणं हे त्या मिशनचं हे आहे. युएनमधल्या ज्या स्पेशलाइज एजन्सी आहे जसं युनिसेफ आहे, UNDP आहे, युनेस्को आहे, त्यांचं मॅन्डेट वेगळं आहे आणि त्या पद्धतीने स्पेशलाइज नॉलेज असलेली माणसं, एक्सपर्टीज असलेली माणसं तिथं काम करतात. आमचे जे होते ते मिशन होती म्हणजे तिथं सिव्हिल अफेअर्स आहे, पॉलिटिकल अफेअर्स आहे, ह्युमन राईट्स आहे, जेंडर युनिट्स आहेत, नंतर तुमचे जॉईंट ॲनालिसिस इश्यू असतात. कारण इट्स अ ह्यूज ऑपरेशन. लॉजिस्टिक्स आहे, सप्लाय चेन मॅनेजमेंट आहे. म्हणजे ह्या गोष्टीचा सगळा एकंदरीत त्याच्यामध्ये त्यामुळे तो इज व्हास्ट. त्यामुळे अशा ठिकाणी काम करताना तुम्हाला 2-3 कन्स्टंट तुमच्यामध्ये येतात. पहिली गोष्ट म्हणजे तिथली सिच्युएशन जी आहे ती नॉर्मल नाही. ही पहिली गोष्ट आपल्याला ध्यानात ठेवायला लागते. त्या ठिकाणी तुमच्या त्या तिथे असताना काय होईल तुमच्या जीवाचं बरं वाईट हे तुम्हाला सुद्धा माहीत नसतं. इतकी अनसर्टन व्हॉलाटाईल ही सिच्युएशन असते. दुसरी गोष्ट तुम्हाला तिथे फॅमिली तुमची बरोबर घेता येत नाही. कारण केव्हा तुम्हाला देश इव्हॅक्युएट म्हणजे सोडावं लागेल याची सुद्धा तुम्हाला खात्री नसते सिक्युरिटी. त्यामुळे हा कॉन्फ्लिक्ट झोन असल्यामुळे तुमच्या मुवमेंटवर सुद्धा रिस्ट्रिक्शन्स असतात. आता अफगाणिस्तानमध्ये असताना त्यावेळेला तालिबान त्यांना आपण नदर्न अलायन्सनी, नेटो फोर्सेसनी, अमेरिकन फोर्सेसनी दे वर ड्रिव्हन आउट आणि तिथे कारझाईंचं गव्हर्नमेंट त्यावेळेला स्थापन केलं होतं, डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंट. त्यामुळे कारझाई गव्हर्नमेंटचं इन्फ्लुएन्स, स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स हा फक्त काबूल किंवा त्याचा काही किलोमीटरची रेडियस इथपर्यंतच मर्यादित होतं आणि त्याच्या पलीकडे मात्र तालिबानचं वर्चस्व होतं. त्यामुळे तुम्हाला फिरण्यामध्ये सुद्धा रिस्ट्रिक्शन्स आहेत. मार्केटमध्ये जाताना सुद्धा तुम्हाला पॉईंट टू पॉईंट जायला लागतं विथ सिक्युरिटी, विथ UN व्हेकल. UN व्हेकलसुद्धा तुमचे बुलेट प्रूफ असतात. म्हणजे अशा कन्स्टंटमुळे तुम्हाला काम करायला लागतं. दुसरी गोष्ट सतत तुम्ही तिथं काम करता रात्रंदिवस. त्यावेळेला तुमचा स्ट्रेस खूप डेव्हलप. त्यामुळं अंडर प्रोलॉंग स्ट्रेस इट ऑल्सो अफेक्ट्स द बॉडी, हेल्थ किंवा तुमचं मेंटल साईड त्याच्यावर सुद्धा परिणाम होत असतो. म्हणून त्यांच्यामध्ये अशी सिस्टम आहे की 6 आठवडे काम केल्यानंतर दे यूज टू गिव्ह ब्रेक. 2 आठवडे तुम्हाला 2 आठवड्याचा ब्रेक. त्यांच्या युएनच्या खर्चाने यू कॅन गो होम आणि आफ्टर 2 मंथ्स यू रिओक्युपरेट म्हणून त्याला रेस्ट अँड रिक्युपरेशन अशीच लिव्ह म्हणायचो आपण. आणि त्या पद्धतीने मग ते परत आपण तिथे जाऊन काम करायचं. पण म्हणजे त्या 2 आठवड्यांमध्ये तुम्ही परत येणंच अपेक्षित असायचं हां. का तुम्ही तिथे राहू शकायचं काम न नाही, करता? नाही. तिथे जर तुम्ही राहिलात हां. तर दॅट इज ऑल्सो टेकन निगेटिव्हली. ओह! त्यामुळे वरचे जे बॉसेस असतात दे टू एन्श्युअर दॅट यू गो होम ओह! बिकॉज यू हॅव टू बॅलन्स फॅमिली लाईफ ॲज वेल ॲज द ओह! वर्क लाईफ. त्यामुळे तिथून तुम्ही परत जा, फॅमिलीशी तुमचे काय इश्यूज असतात, यू कनेक्ट टू द फॅमिली अँड कम बॅक. ओह! मी असे अनेक उदाहरणं पाहिलेली आहेत तिथे की देर इज अ टेंडन्सी टू प्रोलॉंग. कारण काही लोकांची होस्ट कंट्री खूप लांब असायची. 18 तास प्रवास करायचा, 19 तास प्रवास करायचा आणि मग ते जायचे नाहीत. दॅट माइट रिझल्ट इन टू इव्हन डिव्होर्स ऑफ द फॅमिलीज. ओह! म्हणजे ही जी पर्सनल कॉस्ट आहे ती पर्सनल कॉस्ट अनेक अधिकाऱ्यांनी पे केलेली आहे. मी स्वतः पाहिलेलं आहे. शेवटी काही सायकोलॉजिकली ब्रेकडाऊन सुद्धा होतं. ओह! कारण कंटिन्युअसली यू कॅनॉट स्टे इन द कॉन्फ्लिक्ट झोन. ह्याचं उदाहरण मला दक्षिण सुदानमध्ये असताना मी देईन की त्यावेळेला 2016
आणि 2018च्या आसपास 18ला मोठा कम्युनल उद्रेक झाला. कम्युनल म्हणण्यापेक्षा तिथे ट्रायबल ट्रायबल ॲफिनिटीवर झाला होता. आणि एका रात्रीमध्ये जवळजवळ 10,000 ते 15,000 माणसं काबूलमध्ये मेली होती. म्हणजे कत्तलच झाली होती तेव्हा. आणि देवर क्रॉस फायरिंग, म्हणजे प्रेसिडेन्शियल फोर्सेस आणि व्हाईस प्रेसिडेन्शियल फोर्सेस न्यूअर कम्युनिटीचे आणि डिंका कम्युनिटीचे देवर फायटिंग आणि देवर शेलिंग इच अदर. आणि UN कंपाऊंड वॉज कॉट इन बिटवीन. सो आमच्या कंपाऊंडमध्ये ते शेल्स येऊन पडायचे. क्रॉस फायरिंगमध्ये रात्रंदिवस हे चाललं होतं. तर अशा वेळेला आय वॉज द इन्चार्ज ऑफ माय डिव्हिजन. सिव्हिल अफेअर्स डिव्हिजनचा मी इन्चार्ज होतो. सो माझी ती जबाबदारी होती सेफ्टी अँड सिक्युरिटी ऑफ माय स्टाफ. त्यावेळेला मला थोडीशी एक वेगळं असं दिसलं की माझ्याकडे काम करणारे जवळजवळ 40 नॅशनॅलिटीचे लोक होते. म्हणजे केवळ एकाच देशातले नाही, ते वेगवेगळ्या देशातले आहेत. ह्या वेगवेगळ्या देशातले लोक इमर्जन्सीला कसे रिॲक्ट करतात इमोशनली, हे सुद्धा फार वेगवेगळ्या पद्धतीने करतात. काही एकदम फ्रँटिक होतात, काही कूल असतात आणि दे फेस द सिच्युएशन व्हेरी स्टेबल माइंड. त्यामुळे अशा लोकांशी तुम्हाला, अशा स्टाफशी तुम्हाला यू हॅव टू एंगेज देम. त्यांना धीर देणं, त्यांना कॉन्व्हर्सेशन ठेवणं, हे सुद्धा महत्त्वाची जबाबदारी असते ॲज अ चीफ. आणि म्हणजे ह्या परिस्थितीनंतर जेव्हा 2-3 महिन्यानंतर त्याचा अभ्यास झाला, व्हॉट वॉज द इफेक्ट ऑफ दिस कॉन्फ्लिक्ट ऑन द साईक ऑफ एम्प्लॉईज, त्यावेळेला काउन्सिलिंग चे प्रोफेशनल सर्व्हिसेस वर डिप्लॉय. आणि दे वॉज मेनी पीपल स्टाफ who needed that who counsel. was traumatized and they had to undertook the. त्यामुळे हजार्डस पोस्टिंग असतात. त्यामुळे हे पण आपल्याला थोडंसं लक्षात ठेवायला लागेल की कुठल्या सिच्युएशन आपण काम करतो. जर इफ यू आर नॉट यूज टू फेस दिस काइंड ऑफ हॅझार्ड सिच्युएशन, यू शुड गो फॉर मोर डिफरंट काइंड ऑफ ग्रोथ. पण UN मिशनमध्ये सुद्धा वेगवेगळ्या ग्रेड आहे, म्हणजे हॅझार्डसच्या ग्रेड सुद्धा. ही category is the most hazardous. So South Sudan was the most dangerous country in that time, most hazardous country. Afghanistan was in the same category. आणि मग काही स्टेशन्स आहेत ते पीसफुल स्टेशन्स आहेत, जे उदाहरणार्थ कोसोवो युरोपमध्ये आहे आणि तिथे फॅमिलीज अलाउड. मग त्या मिशनमध्ये सुद्धा वर्क अँड फॅमिली लाईफ यू कॅन एन्जॉय. त्यामुळे इंटरनल मोबिलिटी फ्रॉम वन मिशन टू अदर मिशन, की कॉन्स्टंटली स्ट्रेसफुल एन्व्हायरमेंट एका मिशनमध्ये काम करण्यापेक्षा ही शुड मायग्रेट टू लेसर हॅझार्डस मिशन्स, देन टू द फॅमिली स्टेशन. अशा सुद्धा पॉलिसीज युएननी त्यावेळेला डेव्हलप केल्या. त्यामुळे इट्स फॉर वेलफेअर ऑफ द स्टाफ. दॅट वॉज ऑल्सो इम्पॉर्टंट. तुम्ही जेव्हा अफगाणिस्तानला गेलात तेव्हा साधारणपणे तिथली जी लष्करी परिस्थिती आहे ती म्हणजे तालिबानचा एका टप्प्याला पाडाव झाला आणि कारझाईंचं तुम्ही म्हणलं तसं सरकार आलं. आता ते सगळं उलटं पालटं होऊन पुन्हा तालिबान सत्तेवर आलेलं आहे. तर या प्रकारच्या ठिकाणी जरी तुम्ही UN कंपाऊंडमध्ये काम करत असलात, तुम्हाला संरक्षण असलं, तरी ज्यांच्याशी तुम्हाला व्यवहार करायचा आहे ते अफगाण अधिकारी आहेत किंवा इतर मंडळी आहेत. यासाठीचा अभ्यास तुम्ही कसा केलात किंवा काय पद्धत वापरली जाते हे समजून घ्यायला, की भूगोल कसा आहे, म्हणजे दारी आणि पुश्तू बोलणाऱ्या लोकांमधली संघर्षाची पार्श्वभूमी कशी आहे, मुजाहिद्दीन कसे निर्माण झाले, तालिबान कसे निर्माण झाले, हे तुम्ही यातला कोणता भाग तुम्ही संदर्भ वाचून शिकून घेतलं आणि कोणता भाग माणसांशी बोलून शिकलात? मला वाटतं मोठा भाग हा माणसांशी बोलून होता, कारण तिथे ते प्रत्यक्ष ते अनुभवलेलं असतं, त्यांनी सांगितलेलं असतं. आता मला आठवते की काबूलमध्ये माझा जो स्टाफ होता त्याच्यामध्ये नॅशनल स्टाफ पण असायचा, जे इंटरनॅशनल स्टाफ आणि नॅशनल स्टाफ असे तर मिक्स असायचे. आणि नॅशनल स्टाफमध्ये काही मुली होते. सो ॲज टू आज दर एक्सपिरियन्सेस, कारण दे वर इन द तालिबान रेजिम ऑल्सो, की तालिबान रेजिममध्ये तुमचे अनुभव काय होते आणि आता तुमचे अनुभव काय आहे. तर ते फारच इंटरेस्टिंग त्यांचे अनुभव त्यावेळेला असायचे, की तालिबान राजवटीमध्ये मुलींना शिक्षण त्यांनी बॅन केलं होतं. शिक्षण हे मुलींसाठी नाहीच आहे. अशा वेळेला अंडरग्राऊंड होऊन ह्या मुलींनी शाळा चालवल्या होत्या.
जे इतकी धाडसी मुली त्यावेळेला त्या पण पाहायला मिळाल्या. दुसरी गोष्ट आमची जी इंटरॅक्शन्स असायची ती गव्हर्नन्स किंवा गव्हर्नन्सच्या स्टाफमधले अधिकारी, प्रॉव्हिन्शियल ऑफिसर्स त्यांच्याबरोबर असायची. कारण माझा रोल जो होता तो लाईक अ गव्हर्नन्स. कारण कॉन्फ्लिक्टमधून हा देश गेलेला आहे आणि गव्हर्नन्स कसं करायचं याच्याबद्दल त्यांचे जे जे काही नोशन्स आहेत आणि आपल्या एक्सपर्टीजप्रमाणे मॉडर्न नोशन्स याचा हे करता येईल का म्हणून त्यांना काय आपल्याला हँड होल्डिंग करता येईल का अशा पद्धतीचं ते वर्क होतं. त्यामुळे गव्हर्नर बरोबर हँड होल्डिंग करून प्रशासनाबरोबर हँड करून आपण हे त्यांचे जे ॲस्पिरेशन्स आहेत ते जे गव्हर्नन्स सिस्टममध्ये कसं आणता येईल आणि गव्हर्नन्स सिस्टम कशा डेव्हलप करता येईल हा त्यावेळेचा माझा रोल होता. आपल्याकडे सर जसे मी हे घेतो, आपल्याकडे जसे आता लोकपक्ष बदलतात, संघटना बदलतात, तसं तिथे तुम्हाला आधी कुणी तालिबानचं समर्थक होतं, पण त्यांचा पाडाव झाल्यावर नंतर कारझाईचं समर्थक झालं. अशा प्रकारचं आयडिओलॉजिकल किंवा स्ट्रॅटेजिक शिफ्ट असा तुम्हाला पॉलिटिकल कॅनव्हासवर दिसला का? कारण हा नवीनच देश होता त्या निमित्ताने फॉर डेमोक्रेसी. त्यामुळे युएनचा रोल त्यावेळेला कॉन्स्टिट्यूशन डेव्हलप करणे, कॉन्स्टिट्यूशनच्या डेव्हलप झाल्यानंतर त्या पद्धतीने इलेक्शन्स घेणे असा रोल होता. त्यामुळे एवढ्या आपण ज्या प्रगल्भतेला आज आलेलो आहोत तसं नव्हतं. पार्टी पॉलिटिक्स हो. ते त्यावेळेला कसं डेव्हलप झालेलं नव्हतं. इव्हन साऊथ सुदानमध्ये सुद्धा तसं डेव्हलप झालं नव्हतं. कारण साऊथ सुदान सुद्धा अजूनही कॉन्फ्लिक्टमध्ये आहे. अजून तिथली कॉन्स्टिट्यूशन त्यावेळेला तयार झालेली नव्हती आणि मग इलेक्शन्स त्यानंतर होणार. त्यामुळे पार्टी पॉलिटिक्स वॉज नॉट इव्हॉल्व झालेलं नव्हतं. तुम्ही सर जे मगाशी सांगत होतात युएनच्या कंपाऊंडवर हल्ला झाला म्हणून, तर युएनच्या कंपाऊंडचं, संयुक्त राष्ट्रसंघाच्या कंपाऊंडची संरक्षणाची जबाबदारी ज्या लोकांवर आहे ते कोण असायचे आणि त्यांच्या कामाचं स्वरूप काय असायचं? मला वाटतं प्रत्येक UN मिशनमध्ये देर इज कॉल्ड UN फोर्स. म्हणजे युएनचं पण फोर्स आहे आणि ह्या फोर्समध्ये वेगवेगळ्या देशाचे आर्मीज पार्टिसिपेट होतात. आता साऊथ सुदानमध्ये मी पाहिलं त्यावेळेला इथिओपिया आहे, इंडियन आर्मी होती, त्याच्यानंतर इतर वेगळ्या देशांचे पण आर्मीज होत्या. तर ह्या जे UN फोर्स आहे ती UN फोर्स वॉज रिस्पॉन्सिबल फॉर आवर सेफ्टी अँड सिक्युरिटी. आणि त्याचा जो फोर्स कमांडर आहे, जो फोर्स कमांडर, आता मी जेव्हा होतो त्यावेळेला इंडियन आर्मीचा फोर्स कमांडर होता जनरल तिनाईकर. ही वॉज द फोर्स कमांडर. त्यामुळे युएनचं फोर्स वॉज स्टेशन इन द कंपाऊंड. पण हे सगळे एलिट कमांडोज असतात, हां, म्हणजे ही म्हणजे आर्मीचे आर्मीचे लोक. इंडियन आर्मी, इथिओपियन आर्मी असे वेगवेगळ्या देशांच्या आर्मीज होते ते. आता तुमचं संयुक्त राष्ट्राच्या कंपाऊंडमधलं जे जग आहे आणि बाहेरचं जग याच्यात काय संबंध होता? म्हणजे तुम्हाला बाहेर जाणं कसं असायचं? समजा भाजी घ्यायची आहे, लोकांना भेटायचं आहे, किंवा तुमचा एखादा स्टाफ आहे जो स्थानिक आहे, तर त्याच्याशी त्याचं तुमच्या कंपाऊंडमध्ये येणं असायचं का? तुमचं बाहेर जाणं असायचं का? आणि त्या सगळ्या संवादामध्ये भाषेची अडचण कितपत यायची? मला वाटतं साऊथ सुदानमध्ये इंग्रजी भाषा जनरली बोलतात, म्हणजे नॅशनल लँग्वेज आहे त्यांची ती. पण त्यांची जी लोकल भाषा आहे, डिंका म्हणा, नुअर म्हणा, त्यासाठी आपल्याला नॅशनल स्टाफ असतो, तो आपल्याला त्यावेळेला मदत करतो. अफगाणिस्तान आणि साऊथ सुदानमध्ये फरक एवढा मला जाणवला की अफगाणिस्तानमध्ये बाहेर जाणं हे जिकिरीचं होतं, रिस्की होतं. सो मग तो प्रोटोकॉल असायचा तुम्हाला, ते गाडी म्हणा, त्याची सिक्युरिटी, त्याचं सगळ्या फॉर्मॅलिटीज प्रोटोकॉल पूर्ण करून तुम्हाला जायला लागायचं. पण साऊथ सुदानमध्ये तसं नव्हतं. साऊथ सुदानमध्ये यू कुड फ्रीली मूव इन दी सोसायटी. जे साऊथ सुदानमध्ये असं वातावरण नव्हतं की UN वॉज द टार्गेट ऑफ द फोर्सेस. UNला कधीच टार्गेट नव्हतं. UN बद्दल खूप गुडविल होती. त्यामुळे UNचा स्टाफ कुठेही फ्रीली जाऊ शकत होता, कुठेही फ्रीली लोकांशी इंटरॅक्ट होऊ शकत होता. ज्या वेळेला हा मोठा क्रॉस फायरमध्ये इश्यू झाला
त्याच्यानंतर मग थोडी रिस्ट्रिक्शन्स आली. मग UN कंपाऊंडमधनं मग तुम्ही 7च्या आत आलं पाहिजे. यू कॅनॉट मूव्ह अराउंड. त्याच्या अगोदर तुम्ही रात्रीसुद्धा बाहेर जाऊ शकायचं. आय कुड अटेंड द वेडिंग सेरेमनीज लोकली ऑफ द नॅशनल स्टाफ. त्यामुळे तसे अडचण दक्षिण सुदानमध्ये कशी जाणवली नाही. त्यामुळे इट वॉज मोर फ्रीडम फॉर यू टू इंटरॅक्ट विथ द पीपल अँड देन डेव्हलप युअर वर्क स्टाईल. तुमचं जे तुम्हाला काम करायचं आहे कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंटमध्ये, तेव्हा आय टू एंगेज द कम्युनिटीज, आय एंगेज द अदर कम्युनिटीज, ब्रिंग देम टुगेदर फॉर पीस टॉक, डायलॉग, निगोशिएशन्स. ते मला करणं तसं जिकरीचं वाटलं नाही त्यावेळेला. आता सर इथे अफगाणिस्तानातले तालिबान आणि सुदानमधले ह्या 2 ट्राईब्स, या इथे अफगाणिस्तानात पण ट्राईब्सच आहेत, म्हणजे ते तसे आदिवासी समूह आहे. तर या लोकांच्या संघर्षाचं मूळ कशात आहे? आणि तो संघर्ष इतकी वर्ष संयुक्त राष्ट्रसंघासारखी म्हटलं तर मोठी, प्रबळ असं नाही पण मोठी संघटना, तिने हस्तक्षेप करून पण तो मिटत का नाहीये? आता कुठलाही कॉन्फ्लिक्ट घेतल्यानंतर त्याला वेगवेगळे डायमेन्शन्स आहे. एक पॉलिटिकल डायमेन्शन्स आहे, रिजनल डायमेन्शन्स आहे, वर्ल्ड पॉलिटिक्सचं डायमेन्शन, वेगवेगळे डायमेन्शन्स आहेत. आणि त्या प्रत्येक डायमेन्शनचा तिथल्या जी परिस्थिती आहे त्याच्यावर परिणाम होत असतो. आता दक्षिण सुदानचा क्रायसिस केव्हा निर्माण झाला? सुदान हा एकच देश होता त्यावेळेला, पण नॉर्थ सुदान हा प्रिडॉमिनेटली अरब लोक आहेत, डॉमिनेटेड. दक्षिण सुदान आहे ते ख्रिश्चन आहेत, ब्लॅक ख्रिश्चन्स. त्यामुळे डॉमिनेशन जसं म्हणतो की नॉर्थ सुदानचं दक्षिण सुदानवर डॉमिनन्स जास्त होतं, त्या डॉमिनन्समधनं त्यांना बाहेर यायचं होतं, म्हणून तो स्ट्रगल सुरू झाला. आणि मग दक्षिण सुदानची वेगळी निर्मिती झाली. मग त्याला प्लेबिसाईड झालं, लोकमत, जनमत झालं, आणि UN ते कंडक्ट केलं. आणि मग त्या प्लेबिसाईडमध्ये लोकांनी कौल दिला की आम्हाला स्वतंत्र देश व्हायचं. आणि त्याच्यानंतर 2011ला साऊथ सुदान नवीन देश तयार झाला. कारण साऊथ सुदानच्या बातम्या अगदी आत्तापर्यंत पेपरात येत आहेत, म्हणजे हिंसाचाराच्या किंवा निर्णायकी अवस्थेच्या. त्याला एक फंडामेंटल कारण आहे की जी सोसायटी आहे ती सोसायटी प्रायमरीली ट्रायबल नॅशनल आयडेंटिटी जपणारी आहे. तिथं नॅशनल आयडेंटिटी हा प्रकार नाही आहे. म्हणजे देश आहे, देशासाठी आपण काही करतोय अशी कुठलीही भावना तिथे नाही आहे. पण माझ्या ट्रायबल कम्युनिटीशी मी लॉयल आहे, त्यामुळे माय ट्रायबल कम्युनिटी जी आहे ती लॉयल्टी इज द फर्स्ट, देन कम द नॅशनल लॉयल्टी किंवा नॅशनल. त्यामुळे सेन्स ऑफ नॅशनलिझम अजून तिथे तेवढा नाही आहे. त्यामुळे आमचं UNचं एक फार महत्त्वाचं काम होतं की हाऊ टू मेक अवेअरनेस ऑफ द आयडेंटिटी पॉलिटिक्स, हाऊ आयडेंटिटी प्लेज रोल इन नेशन डेव्हलपमेंट. आणि प्रत्येक कम्युनिटी एथनिक जे ग्रुप्स आहेत त्यांच्या चालीरीती किंवा त्यांचे जे प्रिज्युडायसेस आहेत अगेन्स्ट इच अदर, हे कसे ब्रिज करायचे. आणि मला वाटतं ही लॉंग टर्म प्रोसेस आहे, ती काय लगेच संपणार नाही. म्हणजे मिशन स्थापन झाल्यानंतर इलेक्शन झाल्या, जे त्यावेळची जी ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन होती त्याप्रमाणे सरकार आलं, पण सरकार पुन्हा ते टिकू शकलं नाही, कारण ट्रायबल आयडेंटिटी ओव्हरकेम द नॅशनल आहे. तो तिथं फंडामेंटल प्रॉब्लेम. आणि त्यामुळं तो प्रॉब्लेम लगेच सुटेल असं काही नाही. इट विल टेक जनरेशन्स ॲक्च्युली. आता सर तिथला जो अफगाण माणूस आहे किंवा सुदानी माणूस आहे, हा सर्वसामान्य माणूस, तुमच्या मिशनशी संबंधित असलेला किंवा नसलेला, छोटे मोठे व्यापार करणारा, या माणसाशी बोलण्यासाठी तुम्हाला काही भाषा शिकून घ्यावी लागली का? आणि त्या माणसांचं जगणं तुम्ही एक तटस्थ माणूस म्हणून कसं ऑब्झर्व केलं? अफगाणिस्तानमध्ये एक गोष्ट आहे की तिथे इंडियन कल्चरला ते खूप हे करतात, म्हणजे दे लाईक द इंडियन कल्चर. म्हणजे हे युनिक गोष्ट मला तिथे जाणवली. दे लाईक इंडियन म्युझिक. जरी तालिबानाने म्युझिक बार केलं असलं त्याला, तरी दे पीपल लाईक इंडियन म्युझिक. जगजीत सिंग वॉज द व्हेरी फेमस गझल. त्यांच्या म्हणजे मोठा ओपन कॉन्सर्ट झाला होता त्यावेळेला, आणि लाखो लोक आली होती तिथली.
जे एवढा प्रभाव इंडियन म्युझिक अँड कल्चरचा अफगाणिस्तानमध्ये आहे. मला आठवतं त्यावेळेच्या ज्या सिरियल्स होत्या हिंदीमधले, सास भी कभी बहू थी, तर ते त्या लोकल लँग्वेज डब करून ते दाखवायचे तिथे. आणि जसे रामायणाला आणि महाभारताला सगळी सुखसुखाट असायचं आणि लोक टीव्हीच्या संचापुढे असायची, तशी परिस्थिती त्या सास भी कभी बहू थी अशा त्या सिरीजला असायची. म्हणजे सो तो जो कनेक्ट आहे इंडियन कल्चर आणि अफगाण पीपल टू पीपल, हा फार इंटरेस्टिंग आहे. आणि दॅट हेल्प मी टू कनेक्ट विथ देम आणि वर्क विथ देम, क्रिएट अ रॅपो. म्हणजे त्या दृष्टीने मला तो जाणवला. त्यामुळे इंडियाबद्दल खूप त्यांच्या मनामध्ये रिस्पेक्ट आहे, खूप आदर आहे. आणि त्यामुळे काम करणं सोपं झालं तिथं. तुम्ही आता या सगळ्या चर्चेच्या दरम्यान म्हणजे फॉर्मल ह्याच्यात सुदानीज दोन्ही ट्रायबल गटांच्या प्रतिनिधींशी बोलला असाल, अफगाणिस्तानमध्ये तालिबान आणि नॉन तालिबानच्या प्रतिनिधींशी बोलला असाल. हे लोक तुम्हाला अनौपचारिक किंवा बंद दाराआडच्या बैठकीत कसे वाटतात आणि ते रस्त्यावर आंदोलनं करायला उतरतात तेव्हा कसे वाटतात? जेव्हा तुम्ही 1 to 1 इंटरॅक्शन करत असता, त्यांच्याशी बोलत असता, एखादा इश्यू डिस्कस करत असाल, तर दे आर क्वाईट रिस्पॉन्सिव्ह. असं नाही आहे की दे आर नॉट रिस्पॉन्सिव्ह. परंतु याची एक बॅकग्राऊंड पण आपण लक्षात ठेवली पाहिजे की ह्या लोकांनी गेल्या 25 वर्षामध्ये 30 वर्षामध्ये खूप मोठा स्ट्रगल केलेला आहे. दे हॅव फॉट द वॉर्स आणि विथ द फायटिंग ऑफ द वॉर्स दे हॅव वॉन देअर इंडिपेंडन्स. मग दे वर जनरल्स इन देअर ओन आर्मीज. त्यामुळे तुमच्या मनामध्ये जेव्हा त्यांच्याशी इंटरॅक्ट करत असतात त्यावेळेला ती सेन्सिटिव्हिटी असणं गरजेचं आहे दॅट यू आर टॉकिंग टू द जनरल्स. डोंट टॉक ऑन द हायर पेडेस्ट्रियल की मी कोणतरी बाहेरनं आलेलो आहे आणि तुम्हाला मी काहीतरी असं सांगतोय. अशा पद्धतीचं वर्तन ते कुठल्याहीच कल्चरमध्ये ते स्वीकारणार नाही. सो इफ यू कीप दॅट बॅकग्राऊंड इन माइंड, तर तुम्ही त्यांच्याशी कसं डील कराल, त्यांना इक्वल रिस्पेक्ट ॲज अ पार्टनर इन दिस प्रोसेस, या भावनेने जर तुम्ही त्यांना एंगेज केलं तर दे आर डिफरंट पीपल. तुम्ही त्यांच्या घरी गेलेले आहात काही लोकांच्या? गेलेलो आहे ना मी तिथे. लोकल वेडिंग सेरेमनी पण अफगाणिस्तानमध्ये आणि लोकल जेवलेले आहात? हां, लोकल जेवलेलो पण आहे. काय प्रकारची जेवणाची पद्धत आहे दोन्ही देशांमध्ये? आणि आता अफगाणिस्तानमध्ये आणि इव्हन साऊथ सुदानमध्ये व्हेजिटेरियनला मर्यादा आहेत खूप. हो. तिथे अफगाणिस्तानमध्ये तर सकाळपासून हो. ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला बीफच तुम्हाला सगळीकडे दिसतं. सकाळी 7 वाजता जरी बाहेर पडला तुम्ही, पण मी 8 वाजता ऑफिसला जायचो, हो. तर तुम्हाला ते कबाब चे सगळे स्मेल एव्हरीवेअर यू कॅन सी. म्हणजे त्यामुळे तिथं व्हेजिटेरियननी जाऊ नये. नाही जगणं तसं मुश्किल आहे. म्हणजे यू ट्राय टू बिकम पण साऊथ सुदानमध्ये तसं नाही आहे. हा. साऊथ सुदानमध्ये बीफ इज कॉमन, पण इट इज अ ट्रॉपिकल कंट्री. हा. त्यामुळे तुम्हाला व्हेजिटेबल्स, फळं हे मुबलक प्रमाणात आहेत. त्यामुळे तुम्ही स्वतः स्वयंपाक करू शकता. आणि मी तर स्वतःचा स्वयंपाक स्वतः करत होतो तिथे. पण तुम्ही भारतात होतात तेव्हाच स्वतःचा स्वयंपाक करायचात का तिथे जाऊन शिकलात? नाही, मी भारतात असताना करायचो. मी दिल्लीला असताना, म्हणजे पहिली पोस्टिंग जेव्हा दिल्लीला झाली त्यावेळेला माझं ऑफिस होतं नॉर्थ ब्लॉक आणि घर होतं ते सरोजिनी नगरमध्ये. मग तिथनं 8 वाजता मी माझा स्वतःचा नाश्ता करायचो, डबा करायचो आणि नाश्ता खाऊन मग डबा पॅक करून मी ऑफिसला 9:30ला ऑफिसला पोहोचायचो. संध्याकाळी 6:30ला ऑफिसमध्ये चुकलो तर घरी जायचो आणि पुन्हा रात्रीचा स्वयंपाक करून खायचो. पण माझा डबा बाकीचेच खायचे ऑफिसला. सो आय कुड सर्वाईव्ह ही स्वतः करून. तसं काही मला त्रास नाही झाला. पण मग तुम्हाला बीफ किंवा इतर ज्या गोष्टी आहे याचा सराव आधी होता खाण्याचा का तिथे झाला आणि तुम्हाला ती टेस्ट डेव्हलप झाली किंवा झाली नाही? नाही, बीफ असं नाही की बीफची टेस्ट मी घेतली नाही, असं नाही आहे. बीफची टेस्ट घेतली, पोर्कची टेस्ट घेतली, पण समहाव तुमच्या त्या लायकिंगमध्ये ते मला नाही वाटलं. साऊथ सुदानमध्ये फिश आय कुड गेट,
सो फिश होता, आणि बाकीचे राईस होता, तुमची रोटी असायची. अफगाणिस्तानचा तर तो ब्रेड जो आहे ब्रेड. तो प्रसिद्धच होता. हो. म्हणजे कोणीही घरामध्ये ब्रेड करा किंवा चपात्या पराठे असे करायचे नाहीत. ते मार्केटमध्ये बेकरीमध्ये तुम्हाला जायचं आणि ते फ्रेश एकदम गरम गरम तुम्हाला ते ब्रेड घ्यायचं ओके. आणि तो ब्रेड तुम्ही खायचं. त्यामुळे तुम्ही जे इथे अधिकाऱ्यांच्या बद्दलचं इन्फॉर्मली पण बोलताना म्हणालेले आहात की या सगळ्यांचं इंटरनल सोशलायझिंग होत असणार वेगवेगळ्या देशातल्या लोकांचं. असं जगभरातल्या वेगवेगळ्या देशातले लोक एका छपराखाली राहतात, अनेक वर्ष काम करतात एकत्र. तर त्यातनं त्या एकमेकांच्या समुदायांबद्दलची मतं बदलतात का? तिथे लोकांची आंतरदेशीय अशा स्वरूपाची लग्न होण्याची शक्यता आहे, असते का, होतात का? आणि मग हे लोक कसे डील करतात बाहेरच्या माणसांशी? म्हणजे तिथे नवरा बायको एकत्र काम करणारे मी क्वचितच पाहिलेले आहेत. म्हणजे असे उदाहरणं फारच कमी आहेत. आणि तिथे येऊन लग्न झाले असं तर मी एकही तसं पाहिलेलं नाही. मला वाटतं हे जे वेगवेगळ्या नॅशनॅलिटीमध्ये लोक येतात त्याचं मल्टीकल्चर तिथे वातावरण असते, अँड दॅट इज मोर इंटरेस्टिंग टू वर्क दॅन इट इज अ बॅरियर फॉर युअर वर्क. त्यामुळे उलट आपण एखाद्या गोष्टीचा वेगवेगळ्या कल्चरच्या अनुषंगाने कसा विचार करू शकतो हे सुद्धा आपल्याला एक नवीनच दृष्टी मिळायला लागतं. त्यामुळे मला वाटतं की UN जे स्ट्रॉंग पॉईंट आहे, स्ट्रेंथ आहे, की मल्टीनॅशनलिझम, मल्टीकल्चरल एन्व्हायरमेंट हीच आहे. आणि मला वाटतं हा एक इतका पॉझिटिव्ह पॉईंट आहे की तिथे तुम्हाला शिकायला खूप मिळतं आणि यू बिकम एनरिच्ड बाय युअर एक्सपिरियन्स. तुम्ही दोन्ही देशांचा उल्लेख करताना ट्रायबल लीडर्सचा उल्लेख केलेला आहे. तर या ट्रायबल लीडर्सशी बोलण्याचा अनुभव कसा आहे? म्हणजे एकतर त्यांची भाषा तुम्हाला ट्रान्सलेटरच्या मार्फत काही वेळेला कळत असेल, काही लोकांना इंग्रजी येत असेल, काहींना येत नसेल, तर ते काही गोष्टी लॉस्ट इन ट्रान्सलेशन असं व्हायच्या का? आणि मग जेव्हा आंतर ट्रायबल असे संघर्ष तीव्र व्हायचे तेव्हा मग प्रत्यक्षात पीसफुल रिझोल्युशनची प्रक्रिया तुम्ही किंवा तुमचे सिनियर्स हे कसे करायचे? आता जेव्हा एकदम कॉन्फ्लिक्ट इमर्ज झाला आहे, म्हणजे जिथं समजा 50-60 लोक मेलेली आहेत, अशा वेळेला इट इज डिफिकल्ट टू इमिडिएटली ब्रिंग देम टुगेदर, कारण इमोशन्स आर व्हेरी हाय. सो देन यू फर्स्ट थिंग इज दॅट यू हॅव टू डिसएंगेज. देन वी हॅव टू रिअली पुट द मिशन रिसोर्सेस बाय UN आर्मी टू डिसएंगेज. कारण फर्स्ट स्टेप इज डिसएंगेज. एकदा डिसएंगेज झाल्यानंतर देन वी डिवाइड आवर टीम्स टू एंगेज द इंडिव्हिज्युअल्स. आणि मग एंगेज देम इन कॉन्व्हर्सेशन, त्यांचे पॉईंट ऑफ व्ह्यू समजून घ्या. व्हॉट आर द अंडरलाईंग रिझन्स फॉर दिस कॉन्फ्लिक्ट, आणि असं उगम कशात आहे. वन्स वी गेट टू दिस देन वी डिस्कस विथ ऑपोजिट पार्टीज and then we develop kind of a peace negotiation agenda. असे अजेंडे तुम्ही ड्राफ्ट केलेत? ते ड्राफ्ट करताना म्हणजे असे ड्राफ्ट डिप्लोमॅटिकली आपल्याला माहिती आहे की एक ड्राफ्ट 100 वेळा तो रिपेअर होतो. तर असे ड्राफ्ट दोन्ही बाजूच्या, चारही बाजूच्या लोकांपर्यंत न्यायचे, त्यातला कुठे इफ बट, कुठे कॉमा कुमा ह्या गोष्टी बदलायच्या, ही प्रक्रिया किती थकवणारी होती? जे दॅट वॉज द क्रिटिकल प्रोसेस ॲक्च्युली. कारण आपण यांचे काय म्हणतो, आपण यांच्या इश्यूज काय आहेत आणि कुठल्या मर्यादेपर्यंत ते जाऊ शकतात, म्हणजे कन्सेशन देऊ शकतात, याचा अंदाज तुम्हाला तिथे घ्यायला लागतो. आणि मग इश्यूज फक्त आयडेंटिफाय करायचे सुरुवातीला. एंगेज इन डायलॉग, म्हणजे एक पीस कॉन्फरन्स एका दिवसात संपलेली नसते, कधी कधी 3-3 दिवस चालायचे. आणि तिथे साऊथ सुदानमध्ये असा अनुभव आला की चर्च लिडरशिप हॅज अ ग्रेटर इन्फ्लुएन्स ऑन द सोसायटीज. म्हणून आम्ही एखाद्या चर्चच्या बिशप्स असतील किंवा आर्क बिशप असतील, यांना आम्ही त्या चर्चेमध्ये आणायचो. आणि त्यांचा जेव्हा याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हायला लागले
तसा तसा ते इमोशन्स हळूहळू हळू डाय डाऊन होतात अँड दे कम टू सम सेन्सेस अँड दे गिव्ह अँड टेक ह्याच्यामध्ये ते मग ते होतात. आणि मग त्याचे जे निर्णय होतात त्याच्यासाठी मग आम्ही देन पीस ॲग्रीमेंट फ्रेम करतो, ते दोन्ही बाजूला दाखवतो आणि देन UN हेल्प्स देम टू मॉनिटर इम्प्लिमेंटेशन ऑफ द पीस ॲक्ट. जे कुठे ब्रीच होत असेल तर इमिडिएटली वी इंटरव्ह्यू. मला सर 2 रिलेटेड गोष्टी हिंसेच्या बद्दल विचारायच्या आहेत. एक म्हणजे तुम्ही मगाशी म्हणलात की कुठे 5-50 माणसं मारली गेली, तर असे प्रसंग तालिबानच्या बाबतीतही घडले, इतरत्रही घडले. अशी मारली गेलेली माणसं तुम्ही जवळून पाहिली आहेत का? एक. आणि तुम्हाला आणि तुमच्या बरोबरच्या माणसांना असं जीवाच्या भीतीने म्हणजे दडून बसावं लागलं असेल किंवा काळजी करावी लागली असेल स्वतःची, असं घडलंय का 2 पैकी या ठिकाणी? आता जेव्हा समजा तिथल्या सोशल जर काही घेतलं, समजा साऊथ सुदानची जी सोसायटी आहे ती पॅस्टोरल कम्युनिटी आहे. म्हणजे तिथं जे गायी हेच त्यांचं धन आहे आणि त्यांचे व्यवहार होतात ते गायीमध्येच होतात. जे लग्न करायचं असेल तर 50 गायी मुलीला द्यायच्या, असेच व्यवहार आहेत ते. म्हणजे त्यांचं चलनच ते गायी आहे, कारण पॅस्टोरल कम्युनिटी आहे. म्हणजे एका पॅस्टोरलिस्टकडे 1,000 गायी, 2,000 गायी अशा आहे आणि ही कम्युनिटी सतत फिरत असते. म्हणजे हा इथलं गवत संपलं पुढे, तिथलं संपलं पुढे, ड्राय सीझन सुरू झाला, वेट सीझन कुठे आहे तिथे, असं ते वर्षभर फिरत असतं आणि त्यांचे हे फिरण्याचे जे मार्ग आहेत हे अगदी ठरलेलं असतं. परंतु काय झालं की जेव्हा हे आपण जे ते म्हणतो क्लायमेट चेंज तोही फॅक्टर आणि वॉर, एका ठिकाणी वॉर सुरू झालं तर दे आर पुश टू डाऊनवर्ड्स, साऊथवर्ड्स. त्यामुळे त्यांचे मार्ग बदलले आणि हे मार्ग बदलल्यानंतर तिथले जे ॲग्रिकल्चरिस्ट आहेत, शेतकरी आहेत, त्यांचे पिकं नासाई होते, त्याचे सगळे होतं. मग ह्यांचे जे कॉन्फ्लिक्ट आहेत दीज आर कॉल्ड पॅस्टोरलिस्ट कॉन्फ्लिक्ट्स विथ द फार्मर्स. मग अशा वेळेला आपल्याला हे शोधायला लागतं की हे कॉन्फ्लिक्ट ते पूर्वी कसं मॅनेज करायचे, जेव्हा काहीच नव्हतं त्यावेळेला. काही लोकल मेकॅनिझम काहीतरी असतात, मग त्या डिस्कवर करणं हे तुमचं काम आहे. आणि त्याचा वापर करून मग त्यांच्याकडे मायग्रेशन कॉन्फरन्सेस घेऊन की मायग्रेशन सुरू होण्या अगोदर आम्ही कुठला रूट घेणार, केव्हा घेणार, हे आधी ठरवायचं. समजा त्याच्यामध्ये ह्यांचं नुकसान झालं तर ते नुकसान भरपाई तुम्ही कशी द्यायची, किंवा एखादा ह्यांचा माणूस एखादा मेला तर त्याचं ब्लड कॉम्पेन्सेशन कसं द्यायचं. म्हणजे एखादा माणूस मेल्यानंतर त्याला शिक्षा नसायची, त्याला ब्लड कॉम्पेन्सेशन असायचं की त्या 10 गायी त्याला द्यायला लागायच्या, असं असायचं. त्यामुळे हे सगळे जे नियम आहेत हे नियम आपण त्यांच्या एकमेकांच्या चर्चेमधनं निश्चित करायचो आणि मग मायग्रेशन संपल्यानंतर जेव्हा ते परत जातील त्या मार्गाने, त्यावेळेला आपण पुन्हा ही कॉन्फरन्स घ्यायची आणि काय काय ब्रिचेस झाले, काय काय तुम्हाला ते सगळे जे ब्लड कॉम्पेन्सेशन असेल, इतर कॉम्पेन्सेशन असतील, हे सगळे आपण तिथे सॉर्ट आउट करायचे. कारण तुम्ही सॉर्ट आउट नाही केले तर दॅट बिकम्स द कॉज फॉर रिव्हेंज, आणि हे रिव्हेंज सायकल यूज टू कंटिन्यू. आणि हे जे मायग्रेशन आहे ते फक्त साऊथ सुदानमध्ये नाही आहेत, हे मायग्रेशन आहे सुदानमधनं साऊथ सुदानमध्ये, इथिओपियामधनं सुद्धा साऊथ सुदानमध्ये असे आहेत जे ट्रान्स बॉर्डर हे मायग्रेशन्स आहेत. त्यामुळे ह्या सगळ्याचा अभ्यास करून तुम्हाला यू हॅव टू डिवाइज द वे. आणि हे एका वर्षात होत नाही, हे 3-4 वर्ष 5 वर्ष जेव्हा मी तिथं होतो तेव्हा हे सगळे कुठं स्टॅबिलाइज झाले ही मेजर्स, अँड देन इट बिकम अ काइंड ऑफ अ पॉलिसी मेजर्स इन द गव्हर्नमेंट, की या पद्धतीने एक पॉलिसी ठरली की बा अशा पद्धतीने मॅनेज करायची करते. आणि तुमच्या सारख्यांच्या जीवावर बेतलेला प्रसंग एखादा होता का? जनरली UN स्टाफ वॉज नेव्हर अटॅक बाय इवन इन साऊथ सुदान. त्यामुळे तिथे फार काळजी करण्यासारखं नव्हतं. विषय केव्हा होतो, जेव्हा कॉन्फ्लिक्ट इज लाईव्ह, जेव्हा जसं क्रॉस बॉर्डरमध्ये मगाशी सांगितलं, क्रॉस फायरिंगमध्ये वी वर इन्व्हॉल्व, दॅट टाइम यू हॅव टू टेक अटमोस्ट प्रिकॉशन. सो आय वॉज देअर फॉर 3 days इन द बंकर्स. हो. आणि बंकरमध्ये राहून मी सगळं रिपोर्टिंग माझं करायचं. ओके. सो यू हॅव टू टेक अटमोस्ट प्रिकॉशन.
टू सेफ युअर म्हणजे असं युएनच्या सर्व कंपाऊंड्सना बंकर्स असतातच फॉर टू बी ऑन द सेफ सेफ हेवनसाठी असतात. ओके तिथं आम्ही हे ठेवायचो, काही तुम्हाला फूड आयटम्स ठेवायला लागायचे. समजा तुम्हाला 10 दिवस तिथे थांबायची वेळ आली तर तुम्हाला यू शुड सर्वाईव्ह. सेकंडली तुमची रन बॅग तयार पाहिजे. रन बॅग म्हणजे काय की तुम्हाला समजा सांगितलं की अर्ध्या तासामध्ये तुम्हाला आता इव्हॅक्युएट करणार आहोत आम्ही, आणि आम्ही इव्हॅक्युएट केलं त्या ह्याच्यामध्ये. ओके हां, सो वी हेल्प देम टू इव्हॅक्युएट द नॉन इसेन्शियल स्टाफ. तर त्यांना आपण सांगतो की तुम्ही 15 किलोची बॅग तुमच्याबरोबर कायम ठेवायची व्हेर एव्हर यू आर. त्यात तुमचे इसेन्शियल डॉक्युमेंट्स, इसेन्शियल मेडिसिन्स, इसेन्शियल काही समजा गोष्टी असतील त्या, आणि काही तुमचं खाण्यासाठी 1-2 दिवसासाठी काहीतरी ठेवा, बिस्किट काय असेल, आणि हे कायमस्वरूपी तयार ठेवा. यू विल गेट अ अलार्म की नाव यू हॅव टू बी इव्हॅक्युएटेड, यू शुड इमिडिएटली मूव्ह विदाउट गोइंग टू युअर होम्स. अशा पद्धतीचे थोडेसे त्याच्यामध्ये मेजर्स असायचे. एकूण 9 वर्ष सर तुम्ही बाहेर राहिलात. तुम्ही जरी म्हणलात की 6 आठवड्यानंतर 2 आठवडे तुम्ही रेग्युलरली आलात, हां. पण हा प्रवास अफगाणिस्तानमधला जवळचा आहे, साऊथ सुदानमधला तसा जवळचा नाही. तर या सगळ्याचा तुमच्या कुटुंबाशी असलेल्या नात्यावर, तुमच्या म्हणजे स्विच ऑन स्विच ऑफ ह्याच्यावर काय परिणाम झाला? नाही, खूप परिणाम होतो, कारण तुमची फॅमिली सफर होते ह्याच्यामध्ये. ह्याचं सगळ्यात वैयक्तिक एक्झाम्पल त्याचं जेव्हा तुमचा कोविड ब्रेक एपिडेमिक झाला हो. कोविडच्या, आणि त्यावेळेला मी माझी मिशन संपवून आय हॅव टेकन डिसिजन टू रिटर्न बिफोर कोविड, आणि आय बुक द तिकीट्स, आणि म्हणजे माझ्या सगळ्या रिलीजच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्या होत्या. अँड देन द एअर स्पेस ऑफ इंडिया गॉट क्लोज. म्हणजे फ्लाईट्स बंद झाल्या सगळ्या इंटरनॅशनल काबूलमधून, आणि इंडियन फ्लाईट्स वर ऑल्सो सस्पेंड फॉर इंडेफिनिट पिरियड. म्हणजे मला प्रश्न असा आहे की आता आय एम टेकिंग फ्लाईट टुमॉरो, आणि आज हा सगळा बंद झाला. सो आय एम स्टक अप. माझे मेडिसिन्स संपले. संपत झाले होते. देन मग मिसेसना इथं पुण्यामध्ये सांगितलं, शी इज अ डॉक्टर, की म्हटलं काही करून ह्या मेडिसिन्स प्रोक्युअर करा मेडिकल स्टोर्समध्ये, आणि मला एअरने पाठवून द्या युगांडामध्ये. हां, आता शी वॉज डॉक्टर दॅट टाइम, आणि इथे सुद्धा सगळी बंदी होती. हो. यू कॅनॉट मूव्ह अराउंड. तुमच्या गाड्याला सुद्धा हे नसायचं. पण बिईंग अ डॉक्टर शी वॉज अलाउड. मग शी कलेक्टेड द मेडिसिन्स. मग ती कुरिअरनी आली, युगांडाला आली, एंटेबेला. मग एंटेबेला युएनचा बेस आहे. मग आहे इन्फॉर्म की एंटेबेमधनं आम्हाला जुबामध्ये आणून द्या ही, कारण ही युएनच्या क्लिनिकमध्ये मिळत नव्हती. देन इट केम. सो इट रिअली अफेक्टेड माय डायबिटीज दॅट टाइम, हो. बिकॉज युअर स्ट्रेस इज सो. आणि तुम्ही केव्हा जाणार हे सुद्धा तुम्हाला माहीत नाही. आय वॉज स्टक फॉर 4 months देअर. हो. हो. आणि मग ते वंदे भारतची विमान आली. विमान आलं, अँड देन आय वॉज एबल टू रेस्क्यू. देन आय केम टू इजिप्त मार्ग आली, कैरो मार्गे आलो होतो त्यावेळेला. मग ते सगळे प्रोटोकॉल हे करत देन आय केम टू दिल्ली. मग दिल्ली आय वॉज क्वारंटाईन फॉर 15 days तिथल्या हॉटेलमध्ये. म्हणजे एअरपोर्टमधून बाहेर पडायलाच 5 तास लागले त्यावेळेला. आणि तिथून पुण्याला आल्यानंतर पुण्यामध्ये पुन्हा मी क्वारंटाईन झालो हो. 10 दिवस. सो आणि त्यानंतर मग तुम्ही मुंबईत आलात आणि सामान्य प्रशासन विभागात मग जॉईन झालो. तिथं मग परत येस. आलो. आता तिथल्या सर संयुक्त राष्ट्रसंघामधलं एखादं काम संपलं, म्हणजे टेन्युअर संपलं किंवा तुम्ही सोडलं, तर सगळीकडे आपल्याकडे जसे फेअरवेलचे कार्यक्रम असतात, हां. तसे फेअरवेल किंवा शनिवार रविवारी तुमची ऑफिसेस बंद असतील तर एक कल्चरल एंगेजमेंटचं स्वरूप काय असतं, आणि मग त्यात म्हणजे काही त्याची काही फॉर्मल स्ट्रक्चर्स आहेत का, इन्फॉर्मली काही गोष्टी घडतात का? आता तिथे आपण विकेंड्सला सुद्धा आमच्याकडे काही कल्चरल ग्रुप्स असायचे. मग ते गिटार म्हणा, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स म्हणा, हे म्हणा, असे कार्यक्रम असायचे. सोशलायझेशन चालायचं. किंवा एखादा माझे आता पाकिस्तानचे काही मित्र होते,
दे यूज्ड टू इन्व्हाइट मी फॉर डिनर. ती यूज्ड टू गो डिनर. म्हणजे असे सगळे तिथे जाऊन डिनर घ्यायचे. म्हणजे हे सोशलायझेशन वॉज देअर. जेव्हा तुम्ही मिशनमधनं फायनली डिपार्ट होता त्यावेळेला दे इज अ फॉर्मल फेअरवेल. फेअरवेल. आणि त्यावेळेला कोविडचा पिरियड होता. सो इट वॉज फिजिकल होऊ शकला नाही. बट दे ऑर्गनाइज द व्हर्च्युअल वन. ओके. So all my staff, colleagues from different duty stations participated. They spoke about this farewell. And so they give very respectful farewell. सर, संयुक्त राष्ट्रसंघाची नोकरशाही आणि आपल्या राज्यातली किंवा देशातली नोकरशाही, त्याची कार्यपद्धती, परिणामकारकता, अडचणी आणि फंड्स याची जर तुम्ही तुलना केली तर तुम्हाला काय फरक दिसतो? मला वाटतं UN स्टाफ याच्या सॅलरी स्ट्रक्चर जर बघितल्या तर इट इज वन ऑफ द बेस्ट इन द वर्ल्ड. म्हणजे कुठल्याही सिव्हिल सर्वंट घेतला, इवन सिंगापूर, UN सॅलरीज आर मच बेटर दॅन एनी अदर कंट्री सिव्हिल सर्व्हिस. त्यामुळे असेल कदाचित, पण स्ट्रायकिंग डिफरन्स मला वाटतं वॉज द इंटिग्रिटी ऑफ द स्टाफ ऑफ द UN. इट वॉज बियॉन्ड एनी डाऊट. मला वाटतं आजकाल आपण अनेक उदाहरणं पाहतो इंडियन ब्युरोक्रसीमध्ये की इंटिग्रिटी हा फारच दुर्मिळ झालेला आहे, फार दुर्मिळ झालेला आहे. आणि दुसरं म्हणजे प्रोफेशनलिझम. UN स्टाफ इज एक्स्ट्रीमली प्रोफेशनल, एक्स्ट्रीमली प्रोफेशनल. म्हणजे इन्क्लुडिंग पंक्च्युअलिटी ॲब्सोल्यूट. अँड परफॉर्मन्स. 7:30 म्हणजे 7:30ला तो ऑफिसमध्ये असेल. रात्री उशिरा काम करायचं तर रात्री उशिरा काम करेल. म्हणजे ही विल नॉट अवॉइड एनी ड्युटीज. त्यामुळे युएनच्या स्टाफची युनियन असते का? त्यांची युनियन असते ती त्यांचे जे जनरल कंडिशन सर्व्हिसेस आहेत, नियमानुसार काम, सर्व्हिसेस आहेत, त्यांचे इश्यूज आहेत, ते पुट अप बिफोर दी सेक्रेटरी जनरल. पण म्हणजे त्यांचे संप होत नाही. नाही. त्यामुळे हा जो आहे ना, काम करण्याची पद्धत जी आहे UN स्टाफची, ती व्हेरी डेडिकेटेड कमिटमेंट, पार एक्सलन्स, सेकंडली इंटिग्रिटी, पर्सनल इंटिग्रिटी, प्रोफेशनल इंटिग्रिटी आणि प्रोफेशनलिझम. मला वाटतं इथे UN इज फार फार सुपेरियर दॅन व्हॉट वी सी टुडे हियर. सर, तुम्ही मगाशी पैशांचा उल्लेख केला की अत्यंत चांगलं वेतन देतात. तुम्ही आता कार्यसंस्कृतीचा म्हणजे वर्क कल्चरचा उल्लेख केला. या दोन गोष्टी संयुक्त राष्ट्रसंघात अत्यंत उजव्या असताना तुम्हाला परत महाराष्ट्रात काय यावंसं वाटलं? कसं आहे की तिथे मी परमनंटच होतो. सो आय वॉज गिवन द परमनंट ऑफर टिल माय रिटायरमेंट ॲट द एज ऑफ 65. परंतु प्रश्न असा आहे की हाऊ लॉंग यू विल बी अवे फ्रॉम युअर फॅमिली. आता यू हॅव सम फॅमिली कमिटमेंट्स. तो बॅलन्स तुम्हाला कुठतरी साधायला लागतो. आता मी जवळजवळ 6 वर्षापेक्षाही जास्त काम साऊथ सुदानमध्ये होतं. सो आय वॉज एलिजिबल फॉर UN पेन्शन. आणि दुसरी गोष्ट, पगार जर तुम्हाला खूप होत, माझं जर 1.5 कोटीच्या आसपास माझं पॅकेज होतं, मग हा पैसे मिळून करायचं काय एवढं? तुम्हाला ज्या गरजा आहेत त्या मर्यादितच आहेत तुमच्या. सो आय टूक अ डिसिजन. नाव इट्स टाइम टू टेक अ ब्रेक अँड कम बॅक टू युअर फॅमिली. दॅट इज फायनली मोर इम्पॉर्टंट दॅन एनिथिंग एल्स. आणि तुम्ही जाताना तुमच्या फॅमिलीने कसं रिस्पॉन्ड केलं होतं? आणि आता तुम्ही परत जाणार नाही आहात? आता तर ते जाणार नाही. नाही. फॅमिली तुम्ही आल्यावर परत जाणार नाही असं म्हणल्यावर त्यांनी नाही, जायचंच नाही. आता जायचंच नाही असं. आता मी मध्यंतरी मला डायरेक्टरचे पद होतं. साऊथ सुदानमध्येच होतं, डायरेक्टर D2 लेवल. ते म्हणजे डिप्लोमॅटिक पद, त्याच्यापेक्षा म्हणजे असिस्टंट सेक्रेटरी जनरल. सो त्याच्या इंटरव्ह्यूसाठी मला कॉल आला. सो आय गेव द इंटरव्ह्यू. पण त्यांनी मला ताकीद दिली होती की याद राखा गेला, यू आर नॉट नाव अलाउड. सो तो नाद सोडून द्यायला लागला.
तुम्ही परत आलात सर 9-10 वर्षांनी, तेव्हा कोविडचा काळ होता. कोविडच्या काळात आपल्या प्रशासनाचं काय झालं तुम्ही पाहिलंत. नंतरही तुम्ही काही काळ प्रशासनात होतात आणि मग राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी झालात. हां. दरम्यानच्या या 10 वर्षात महाराष्ट्रातल्या प्रशासनाचं वर्क कल्चर कसं बदललंय असं तुम्हाला दिसलं? मी खरं वर्क कल्चर आठवतं मी जेव्हा सर्व्हिसमध्ये आलो तो काळ, त्या काळामध्ये जे स्पिरिट होतं पब्लिक सर्व्हिसचं दॅट वॉज व्हेरी व्हिजिबल ऑन द ऑफिसर्स. त्यामुळे आपण सिनियर ऑफिसर्सकडे बघितलं तर मोठ्या एक आदर्शाने बघायचो मोठ्या आपल्या सिनियर अधिकाऱ्यांचा. आणि ते जे होतं ते जे तो काळ तर राहिलेलाच नाही. पहिली गोष्ट, पूर्वी कॅबिनेटमध्ये मला आठवतं मी बसायचो कधी त्यावेळेला त्यावेळचे फायनान्स सेक्रेटरी असतील किंवा त्यावेळचे लॉ सेक्रेटरी असतील, त्यांचं म्हणणं काय आहे सीएम विचारायचे. त्यावेळेला विलासराव देशमुख सीएम होते त्यावेळेला मी पाहिलेलं आहे की ते विचारायचो आणि त्याच्यावर ते विचार करायचे. म्हणजे असं नाही की त्यांनी विचार मांडायचा आणि त्यांनी काही विचार मांडला तरी आम्हालाच निर्णय जो घ्यायचा आहे तो घ्यायचा, असं वर्क कल्चर नव्हतं. त्यामुळे रिस्पेक्ट टू द ओपिनियन गिवन बाय द सिव्हिल सर्व्हिस हा त्यावेळेला थोडासा एक रिस्पेक्टेबल इश्यू होता. बुलडोज करण्याची कार्यपद्धती त्यावेळेला मला कधी अस्तित्वात वाटली नाही अशी की, आणि त्यामुळे तुम्ही हर्ट झाला असं झालं नाही. हे तुमचं बरोबर आहे. हां. म्हणजे बुलडोज करण्याची प्रवृत्ती आधी नव्हती, आता झाली हे आहे. पण सनदी अधिकाऱ्यांकडून पण बुलडोज करण्याची प्रवृत्ती वाढली आहे का? मला वाटतं एव्हरीबडी इज ट्राईंग फॉर प्लम पोस्ट ना. म्हणजे प्लम पोस्ट म्हणजे वी हॅव टू पुट ॲज इन कोट कोट अँड कोट. त्यामुळे ह्या प्लम पोस्टच्या पाठीमागे जाऊन वी आर रिअली लॉस्ट आवर ऑटोनॉमी असं. दॅट इज द रिझन की इफ एव्हरीबडी इज रनिंग आफ्टर दॅट देन यू कम टू द कॉम्प्रोमायझेस. जसं कॅनडाच्या प्राईम मिनिस्टरने जे दावोसमध्ये भाषण केलं आणि त्याचा कॉन्टेक्स्टचा इंटरनॅशनल हे होतं, आणि त्यात त्यांनी असं म्हटलं की तुम्ही अमेरिकेशी निगोशिएट करता टू मिनिमाइज युअर लॉसेस किंवा त्रास होऊ नये म्हणून, इज ॲक्च्युअली सबज्युडिकेशन ऑफ युअर ऑटोनॉमी. You are become subservient to their interest. This will not work. What is important is the honesty and principled stand. मला वाटतं that is valid for everywhere. त्यामुळे इंडियन ब्युरोक्रेसीमध्ये सुद्धा आता हे पाहायला मिळतं की वर्क कल्चर हॅज बिकम इरिव्हर्सिबल, की जिथे सिव्हिल सर्व्हिस बिकम सबसेर्व्हंट टू द एक्झिक्युटिव्ह गव्हर्नमेंट, नॉट पार्टनर. त्यामुळं इट्स अ डिटोरिएशन ऑफ द सिव्हिल सर्व्हिस इन अ वन वे. तुम्ही ज्या 2 देशांमध्ये सर UN साठी काम केलं तिथे लोकशाहीचा अभाव आणि लोकशाही प्रस्थापित करण्याच्या प्रक्रियेतला संघर्ष या महत्वाच्या गोष्टी होत्या. आपल्यासारख्या देशाने जिथे आता घटनात्मक लोकशाही आहे त्या देशाने या देशांकडनं काय शिकलं पाहिजे आणि काय आव्हानांचा अंदाज घेतला पाहिजे? खरं म्हणजे काय म्हणजे अवघडच प्रश्न आहे. म्हणजे कधी कधी मला वाटतं की साऊथ सुदानमधले रोड आपल्या रोडपेक्षा चांगले आहे आता. म्हणजे असं सुद्धा मी पाहिलं. किंवा द वे दे ट्रीट द गव्हर्नन्स नाव इन समटाइम्स आय रेट्रोस्पेक्टिव्ह आय फील वॉज मच बेटर दॅन हिअर. आज सामान्य नागरिकांना सुद्धा ग्राउंड लेवलवर किती त्रास होतो आणि ह्या करप्शन लेवलचा किती फटका त्यांना बसतो. मग मला वाटतं की आपण सगळे त्याच पातळीवर आहोत का काय असं वाटायला लागतं की त्यामुळे विचार केला पाहिजे की बिईंग अ प्रोग्रेसिव्ह कंट्री, प्रोग्रेसिव्ह नेशन, आपण सामान्य नागरिकांना कशा चांगल्या सुविधा देऊ हे पाहिलं पाहिजे. जसं इतर देशामध्ये अजूनही पाहतो आपण की इन्फ्रास्ट्रक्चर इज फार सुपेरियर
इवन दे आर लेस डेव्हलप्ड इन इंडिया. म्हणजे करप्शन इज द बिगेस्ट प्रॉब्लेम हिअर. Yes. जे रोड तुम्ही जर बांधले आणि प्लीज करप्शन इज इन्व्हॉल्व, दॅट अल्टिमेटली एफेक्ट्स ऑन दी क्वालिटी. सर, तुमचं शेवटचं पोस्टिंग राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून होतं आणि तुम्ही संयुक्त राष्ट्रसंघात जिथे होतात तिथे सुद्धा अ, देशांतर्गत संघर्ष किंवा इतर सगळ्यातनं निवडणुकांपर्यंत ते देश गेले. तर या सगळ्या तुम्ही इथे ॲक्च्युअली एका राज्याची निवडणूक कशी घडते ती प्रक्रिया पाहिलीत तुम्ही. तर निवडणुकांचं काय स्थान आहे एखाद्या समाजाच्या लोकशाहीमधल्या ट्रान्झिशनमध्ये? मला वाटतं निवडणुका ह्या लोकशाहीचा आत्मा आहे. त्यामुळे मी नेहमी CEO असताना सगळीकडे सांगायचो की मतदार यादी चोख असणार आणि निर्भयपणे लोकांना मतदान करू देणं किंवा कशी परिस्थिती निर्माण करणं ह्या खऱ्या लोकशाहीच्या एक मूलभूत बाबी आहे. आणि एक लेवल प्लेईंग फील्ड असणं. आता ह्या तिन्ही बाबीमध्ये आपण कुठं आहोत हा म्हणजे थोडासा प्रश्नचिन्ह आहे. परंतु याच्यावर सुद्धा विचार आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. नॉट ओनली बाय द इलेक्शन कमिशन बट बाय द पॉलिटिकल लिडरशिप इट्सल्फ. कारण ह्या ज्या संस्था निर्माण होतात त्या विजनरी पॉलिटिकल लिडरशिपच्या माध्यमातून निर्माण होतात आणि त्या विजनमधनं दे विल त्यांचं त्या अस्तित्व म्हणजे तुमच्या वास्तवात ते आणतात. मला वाटतं ह्या दोन्ही बाजूवर काम होण्याची गरज आहे की कारण निवडणुका जर त्याची सँक्टिटी गेली, त्याचा रेलेव्हन्स गेला, तर देन पीपल विल लूज फेथ इन डेमोक्रेसी. जो मुद्दा सर तुम्ही मगाशी मांडलात, मतदार यादी चोख असणं आणि निवडणुकांचं पावित्र्य अबाधित राखणं, हा तर आता आपल्या देशामध्ये प्रार्थनेचाच भाग व्हायला पाहिजे. अशा प्रकारची परिस्थिती आहे. शेवटचा प्रश्न सर तुमच्यासाठी आहे. महाराष्ट्रातल्या तरुणांना म्हणजे रोजगाराचा प्रश्न आहेत, महाराष्ट्राचं राज्यांतर्गत स्थलांतर मोठ्या प्रमाणात होतं आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातल्या तरुणांनी संयुक्त राष्ट्रसंघ आणि ज्या सगळ्या अलाइड सगळ्या यंत्रणा आहेत यांच्याकडं जाण्यासाठी काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आणि अशा प्रकारची काही उत्सुक मुलं जर समजा इंडी जर्नलची ही मुलाखत पाहून तुम्हाला अप्रोच झाली, इंडी जर्नलला अप्रोच झाली, तर त्या मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही काही वेळ काढू शकाल किंवा तुम्ही काही तुमच्या डोक्यात काही कल्पना आहे हे जरा सांगाल का? मला वाटतं इथे अवेअरनेस कमी आहे या इंटरनॅशनल अपॉर्च्युनिटीबद्दल. आणि केवळ हे फक्त शासनामध्ये काम करणारे अधिकारीच त्याला अप्लाय करू शकतात असं काही नाही. आपल्या लोकल NGO मध्ये काम करणारे जे आहे, जे कमिटेड आहेत आणि त्यांनी खरंच ग्राउंडवर काम केलेलं आहे, त्यांचे सुद्धा अनुभव आणि एक्सपिरियन्स एवढा मोलाचा आहे की त्यांना सुद्धा अशा संधी मिळू शकतात. मी पाहिलं होतं की एक पोलीस इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टर पुण्यातली, शी वेंट इन द UN. म्हणजे हे काही कुणाला हे फील्ड सगळ्यांना ओपन आहे. तुम्ही तुमचं काहीतरी डेमॉन्स्ट्रेट केलं असेल, खरोखरच चांगला अनुभव तुम्ही केला असेल तर हे होऊ शकतं. त्याच्याबद्दलचा अवेअरनेस तुम्हाला असणं गरजेचं आहे. आणि तो अवेअरनेस फक्त ह्या UNच्या वेबसाईट्स आहेत किंवा ज्या त्याच्यामध्ये तुम्ही व्हिजिट करा, त्यात तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज दिसतील, त्यांना कशा पद्धतीचे माणसं हवे आहेत त्याची कल्पना येईल, आपण कुठं फिट होतो आहे आपला प्रोफाईल पाहून याची तुम्हाला कल्पना येईल. अँड डेव्हलप द प्रोफाईल अँड अप्लाय. आणि त्यासाठी जर एखाद्या मार्गदर्शनाची गरज असेल तर डेफिनेटली आय कॅन बी व्हेरी हॅपी टू बी. श्रीकांत देशपांडे साहेब सविस्तर त्यांच्या दक्षिण सुदानमधल्या आणि अफगाणिस्तानातल्या अनुभवाबद्दल बोलले. एखादा सनदी अधिकारी इंटेग्रिटी असणारा आणि कामाच्या बद्दलची बांधिलकी असणारा असेल तर तो राज्यात, देशात आणि देशाबाहेरही काम करू शकतो. हे कळण्यासाठी मला वाटतं ही मुलाखत आपल्याला फार उपयुक्त ठरेल. आपण सगळ्यांनी ही मुलाखत जरूर ऐकावी, अधिकाधिक लोकांना सांगावं.
इंडी जर्नलला सबस्क्राईब करावं, ही मुलाखत अधिकाधिक लोकांच्यापर्यंत शेअर करावी अशी मी आपल्याला विनंती करतो. इंडी जर्नल हे आपल्या सगळ्यांचं व्यासपीठ आहे आणि त्यामुळे अशा प्रकारची व्यासपीठं लोकांच्या सहकार्यातून उभी राहतात. त्यामुळे मी भाषेच्या चळवळीतला कार्यकर्ता म्हणून आपल्याला विनंती करेन की जर आपण आपल्या गावामध्ये एखादी मोठी कमान उभारणार असाल, एखाद्या देवस्थानाला देणगी देणार असाल, तर थोडा वेळ थांबून विचार करा आणि अशा प्रकारच्या देणगीचा लाभार्थी कदाचित इंडी जर्नलसारखं नियतकालिक असेल का, पोर्टल असेल का, असा एक विचार आपण करावा अशी मी आपल्याला विनंती करतो. ही मुलाखत कशी झाली आपण जरूर कळवा, कारण ही मुलाखत चांगली झाली असं प्राजक्ता आणि प्रथमेशला वाटलं तरच मला पुढच्या मुलाखतीची जबाबदारी मिळणार आहे. त्यामुळे मुलाखत जरूर पहा. असेच इंडी जर्नल पाहत राहा. सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि देशपांडे साहेबांचेही मनपूर्वक आभार. धन्यवाद.